मुंबईतल्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने संपूर्ण फुलांची आकर्षक अशी सजावट आणि त्याला महालाचं स्वरूप मंडळाकडून देण्यात आलंय। मंडळाने सजावटीच्या बाहेर भव्य स्वरूपातील श्रीकृष्णाची मूर्ती देखील देखाव्यात ठेवली आहे। महालात प्रवेश केल्यानंतर सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नटलेल्या बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होतं। गेल्या 4 वर्षांपासून TV9 मराठी वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळात जाऊन त्यांनी केलेली सजावट आणि त्यांच्या मूर्तीबद्दल, त्यांच्या एकंदरीतच डेकोरेशन बद्दल दखल घेत असतं आणि त्यांनी कशा प्रकारे डेकोरेशन केलंय, कोणता सामाजिक उपक्रम ते या वर्षी देतायत हे देखील आपण जाणून घेत असतो। आता मी आले आहे माझगाव दक्षिण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आणि या मंडळाचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे। जाणून घेऊयात त्यांच्या भावना। काय सांगाल काका? माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 79 वर्ष आहे। 1946 साली म्हणजे बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात या मंडळाची स्थापना झाली। एक सामाजिक बांधिलकी या विचाराने तेव्हाचे आमचे जे पदाधिकारी होते त्यांनी या मंडळाची स्थापना केली आणि प्रामुख्याने कामगार वस्ती असलेला हा परिसर आहे। ताडवाडी परिसर जो आहे कंप्लीट एक कामगार वस्ती असलेला परिसर आहे आणि अनेक वर्ष आम्ही म्हणजे संपूर्ण वर्षभर अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जातात। सर्वप्रथम राष्ट्रीय सण दोन्ही साजरे केले जातात। TV9 मराठीचा बाप्पा मोरया आणि गोवर्धन घी कडून तुम्हाला मिळते एक आनंदाची भेट, कारण गोवर्धन घी बनलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून। यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन घी सोबत, कारण गोवर्धन घी आहे शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।